माळ म्हणतात. लोक इथे होळी पेटवायची. रायगडावरची होळी पेटली का गड किल्ल्यांच्या खेड्यापाड्या गावातल्या होळ्या पेटल्या जात होत्या. पहिल्यांदा रायगडावरची होळी पेटायची, मग गड किल्ल्यांच्या होळ्या पेटायच्या. पण त्यावेळी प्रथा अशी होती, राज्य स्वतः नारळ टाकायचे होळीमध्ये. एकदा नारळ टाकला तर गडच्या होळीतला जो कोण बहादर आगीशी झुंज घेऊन हाताने नारळ काढेल त्याला 1.25 किलो सोन्याचा कडा, मानाचा घोडा आणि डोक्याची पगडी हे त्याला बक्षीस आहे. गडच्या होळीतला नारळ एकच पैकी काढायची संभाजी महाराज फार शूर. येणारे शिवभक्त तो पायी प्रवास करतात ना वरती, हा खालून वरती पायी येण्याचा मार्ग आहे. 2000 पायऱ्या. शेगुलचं झाड दिसतंय, झाडाच्या शेजारी गडदैवत आई नवसाला पावणारी आजही आई नवसाला पावते शिरकाई देवीची पहिली स्थापना करण्यात आली. दूरवर पसरलं बांधकाम पाहताय बाजारपेठ, त्याकडचं मार्केट. बाजारपेठेची लांबी जर पाहिली तर 800 फूट लांब आहे, रुंदी 40 फूट आहे, 44 दुकानं आहेत. डाव्या हाताला 22 आणि उजव्या हाताला 22. बाजारपेठेची हाईट जमिनीपासून उंचावर का तर पूर्वी लोक घोड्यावरनं बसून बाजार खरेदी करायची म्हणून घोड्याची हाईट ठेवली होती. इथून सरळ पुढे गेलात की पहिल्यांदा मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल जगदीश्वराचं. आज माझं माहिती सांगण्याचं काम, तिथे तुमचं दर्शनाचं काम. मंदिराच्या आतमध्ये हनुमंतांची स्थापना, शंकराची पिंड आहे. मंदिर लांबून पाहिलं तर याचा आकार वेगळा वाटतो, मस्जिद सारखा वाटतो की ना. त्याला आकार असा का दिला. जर का मंदिर लांबून मोगलानी पाहिलं तर यांची फसवणूक झाली पाहिजे, जेणेकरून मंदिरावरती आक्रमण तोडफोड झाली नाही पाहिजे. मंदिरामध्ये नतमस्तक झाला की समाधीला जाताना गोल व्हाईट घुमट दिसते का, ती राजांची समाधी. समाधी मंदिर त्याच्यामध्ये बघा मुलांना 2 इंच भिंत उंच दिसते का. तो छोट्या छोट्या नगरखान्याच्या उभ्या भिंतीवर बांधकामाचं गॅरंटी पत्र त्यांच्या नावाची पाठी हिरोजींच्या तिथे आहे. समाधीच्या बाजूला वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. वाघ्याबद्दल मोठा वादग्रस्त असल्यामुळे वाघ्या कुत्र्याचा इतिहास सांगितला जात नाही. बघा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पोस्टरवर बॅनरवर राजांच्या प्रतिमेचे फोटो पाहतो. ही जुनी मूर्तीच्या शिल्पकार मुंबईमधले गणेश पाटकर आणि सहस्रबुद्धे मुंबईमध्ये घाटकोपरे ते प्रतिमा घडवली, पण ही प्रतिमा गादीवर मेघडंबरीमध्ये बसवण्यासाठी आणली होती. मग आतमध्ये न बसवता इथे का बसवले, एक चूक आहे. आपले महाराज 32 मन सोन्याच्या गादीवर पायामध्ये चपला घालून कधी बसत नव्हते. अंधार फार झालाय, आता एक दिवा पाहिजे या देशाला, या महाराष्ट्राला. पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवभा पाहिजे, शिवभा पाहिजे. ती गाजत्याविना दहार नाही तलवारीच्या पातीला, आणि मराठ्यांची उदाहरत नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय श्री. रायगडाचं उंच शिखर आहे. शिखराच्या खाली छोटे भोयरा पाहताय, पाण्यात आवडले.